राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांना मी आपल्यासमोर आलो आहे आणि बऱ्याच दिवसांना आपल्या मित्रांसमोर येताना खरंच खूप आनंद वाटला. का आज मी आपल्यासमोर येतो आहे. एक आपलं भाग्यथोर, आपल्या सगळ्यांचा एक आशीर्वाद आणि खरंच लहान थोरांचा आणि आपल्या सगळ्यांचाच आशीर्वाद खूप मोठा होता. जो काळ होता तो खूप अवघड होता. थोडासा आता धोका टाळला आहे. अनेक मित्र बाहेर असताना फोन करायचं. बऱ्याच मित्रांनी फोन केला आणि अजूनही बरेच मित्र फोन करतात. पण काही वेळ अशी होती का मला फोन उचलता येत नव्हता. मी फोनचा आवाज ऐकायचो, पण कोणाचा फोन मला घेता येत नव्हता आणि डॉक्टरांनीसुद्धा मला फोनवर जास्त बोलायला सांगितलं नव्हतं. आणि ह्या काळामध्ये मित्रांनो, बऱ्याच मित्रांनी म्हणजे बऱ्याच तळमळीनं फोन केला आणि आता पण फोन करतात. आता बऱ्याच मित्रांची विनंती आहे, "का मारुती दादा, तुमची तब्येत कशी आहे? सध्या तुमची तब्येत कशी आहे? काय अवस्थेत आहे? तर तुम्ही आम्हाला फोन करा किंवा एखादा व्हिडिओ बनवा. व्हिडिओच्या माध्यमातून कळवा." नक्कीच मित्रांनो, म्हणून आज तो मी विचार केला आहे आणि आज व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर येतो आहे. आणि परमेश्वराच्या कृपेनं आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा या क्षेत्रामध्ये येण्याची संधी मिळते आणि नक्कीच त्या संधीचं पण आपण सोनं करू. नाही तरी आपण आपल्या कोणत्याच परिवाराशी आपण कधी असा म्हणजे वाईट वागलोच नाही. तर मित्रांनो, आता तेव्हाची परिस्थिती कशी होती हे तर काही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला भेटल्याचं असेल. आता तेव्हाची परिस्थिती आहे ना, मलाच काही गोष्टी आठवत नव्हत्या, काही सुचत नव्हत्या आणि बराचसा म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी मला ट्रीटमेंट घ्यावं लागली. आता त्या टायमाला ट्रीटमेंट कुठं घेतली मी. तर सुरुवातीला ट्रीटमेंट मी घेतली होती मला वाटतं हे अकोले या ठिकाणी भानकुळे हॉस्पिटल आहे ना तिथं. त्यानंतर मग मी गोटी या ठिकाणी आलो. बऱ्याच ठिकाणी कारण मला त्या टायमाला काही एवढं समजत नव्हतं कुठं काय कसं काय केलं आणि मग नंतर गोटी या ठिकाणी एक हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणी मग बाकीची ट्रीटमेंट मी घेतली सी टी स्कॅन वगैरे करून आणि मग गोटीलाच ट्रीटमेंट घेतल्यानंतर मग तिथं काही गोष्टींवर इलाज झाला आणि काही नातेवाईकांकडून आयुर्वेदिक औषधांची माहिती मिळाली आणि आयुर्वेदिक औषधंसुद्धा खूप छान राहतात मित्रांनो, एकदम चांगले राहतात शरीरासाठी. मग ते आयुर्वेदिक औषधं पण खायला सुरुवात केली. इकडं डॉक्टरचा पण इलाज चालू होता. कारण आयुर्वेदिक औषधांनी काय म्हणजे कुठल्याही शरीरावर इफेक्ट होत नाही. मग ते पण औषधं, हे पण औषधं चालूच होती. आणि मग त्यानंतर हळूहळू त्या आयुर्वेदिक औषधांनी, काही डॉक्टरच्या औषधांनी फरक पडला चांगलाच. आणि मग नंतर म्हणजे असंच बाहेरून एक तपास लागला का कर्नाटक या ठिकाणी एक चांगलं औषध आहे म्हणजे आयुर्वेदिक तर आहेच आहे, पण डॉक्टरसुद्धा चांगले आहेत, एकदम तज्ज्ञ आहेत तिथं. असं तपास लागला. मग आता शेवटी जिथं माहिती मिळाली तिथं आपण जायचोच आणि मग कर्नाटक या ठिकाणी आम्ही गेलो आणि मग त्या ठिकाणी विलास घेऊन आलो आम्ही, म्हणजे उपचार घेऊन आलो आणि आता थोडंसं म्हणजे चांगलं बरं वाटत आहे. म्हणून तर आपल्या समोर आहे आणि तर मग आता कर्नाटकला आपली ट्रीटमेंट सध्या चालू आहे. बघू आता पुढचं कसं आता आपल्याला चांगलं वाटतं म्हणजे आपण आता तेव्हा सुरुवातीला तर चालता येत नव्हतं, काही नव्हतं. पण आता आपण स्वतः म्हणजे चालतो आहे आणि स्वतःच आपलं स्वतःचं काम स्वतः चालता बोलता हळूहळू का होईना पण ते करतो आहे. आणि मग आता पुढची ट्रीटमेंट कशी होते ते बघू आपण. आता कर्नाटक या ठिकाणी ट्रीटमेंट चालू आहे. अनेक मित्रांनीसुद्धा सहकार्य केलं त्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा. म्हणजे काही गोष्टींची आपल्याला आवश्यकता होती, पण ती आवश्यकतासुद्धा पासून दिलेल्या मित्रपरिवारांनी भरपूर सहकार्य केला आणि आता बघू पुढची ट्रीटमेंट करता आपण कुठपर्यंत जाणार. आता 2, 3 ते 4 ट्रीटमेंट घ्यायला लागणार आपली. प्रत्येक महिन्याला एक ट्रीटमेंट आपण तिथं जाऊन घेतो आहे आणि तर आपल्या आशीर्वादानं सगळंच ठीक आहे मित्रांनो. असो, तर मी काही जास्त बोलत नाही. हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र. लवकरच आपले नवीन पण व्हिडिओ येतील मित्रांनो.